हाय हॅलो नमस्ते. मी आपली सखी माधुरी. कशा आहात? मजेत ना? असेच मजेत राहा, कारण का आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक आनंदाची बातमी. तुम्हाला काय वाटतंय, काय असेल ही आनंदाची बातमी? तर माहिती सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. चला तर मग माहिती सविस्तर बघूया. जय जिजाऊ जय शिवराय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र महिलांकरता ई-केवायसी करणे अनिवार्य होते. आणि ही ई-केवायसी करत असताना त्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. जसे की या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांना आपल्या मोबाईलला ओटीपी न येणे किंवा आपला ओटीपी जरी आला तरी आपले वडील किंवा पतीच्या आधार कार्डचा ओटीपी न येणे, किंवा ज्या आपल्या महिला आहेत ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत, किंवा ज्यांच्या घरामध्ये पती आणि वडील जिवंत नाहीयेत, किंवा ज्या आपल्या महिला आहेत ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, ज्या आपल्या माहेरी राहतात पण त्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत, अशा महिलांना आपण कोणाचा आधार कार्डचा नंबरचा ओटीपी टाकायचा हे माहिती नाहीये. मग अशा सर्व अडचणींचा निचरा करण्यासाठी आपल्या आदित्य तटकरे यांनी आपली मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे घोषणा केली होती की आपल्या पोर्टलमध्ये लवकरच अपडेट येणार आहे आणि या अपडेटनुसार तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करू शकता. आपल्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांकरता ई-केवायसी करणे शक्य झाले नाही आणि ज्यांचे वडील किंवा पती ह्यात नाहीयेत अशा सर्व लाडक्या बहिणींना देखील आपली ई-केवायसी कशी पूर्ण करता येईल यासाठी सरकारने दखल घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते आणि त्यांच्यासाठीच ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. ही अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपले जे 1500 रुपये ते अखंडितपणे आपल्याला सुरू ठेवता येतील. आपल्या ज्या विधवा एकल घटस्फोटित महिला आहेत, ज्या महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीयेत, अशा सर्व महिलांसाठी आवश्यक ते बदल पोर्टलमध्ये करण्यात आलेले आहेत आणि जेव्हा पोर्टलमध्ये असे आवश्यक ते बदल येतील तेव्हा आपण त्याबद्दल सविस्तर माहिती नक्कीच पाहू. पण तुर्तास आपल्या आदित्य तटकरे यांनी काय ट्विट केलेलं आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना काय आनंदाची बातमी दिलेली ही बातमी आपण सविस्तर पाहूयात. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली गेली आणि याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य होते अशी सूचना आदित्य तटकरे यांनी दिलेली होती. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेली नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या आपल्या पात्र भगिनी होत्या, ज्या आपल्या पात्र महिला होत्या त्यांना आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करता आली नाही आणि याचीच गांभीर्याने नोंद घेत आपल्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय असा आहे की ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपली ई-केवायसी करण्याची जी अंतिम मुदत आहे ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे आणि या ज्या महिला आहेत, ज्या आपल्या लाभार्थी महिला आहेत त्यांचे वडील किंवा पती जिवंत नाहीत किंवा ह्यात नाहीयेत, किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे अशा सर्व महिलांनी, लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करताना त्यांचे जे आपले पती आणि वडील आहेत यांचे अधिकृत जे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाने दिलेला आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहील आणि ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांनी अद्याप ही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना आदित्य तटकरे यांनी विनंती केली आहे की यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घ्यावा आणि दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करून आपला जो 1500 रुपयाचा जो लाभ आहे तो अखंडितपणे चालू ठेवावा. अशा प्रकारे आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची जी मुदत आहे ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. आपल्या आदित्य तटकरे यांनी आपल्या सर्व लाडक्या बहिणींची जी तांत्रिक अडचण आहे या तांत्रिक अडचणीची दखल घेऊन आपल्यासाठी ही खुशखबर दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमची ई-केवायसी अद्याप केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या आणि आपल्या लाभार्थी आहेत ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत अशा सर्व आपल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी आपली ई-केवायसी कशी पूर्ण करायची याचे अपडेट पोर्टलवरती येतीलच आणि ह्या अपडेटनुसार त्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तोपर्यंत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या. लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा.